बुल्ढाना में किसान नेता रविकांत तुपकर ने केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव पर तीखा हमला बोला है। तुपकर का कहना है कि जाधव केवल किस्मत के सहारे मंत्री बने हैं और जिला की जनता के लिए कोई ठोस काम नहीं कर रहे हैं। उन्होंने ये भी सवाल उठाया कि जिले में बाल झड़ने की समस्या पर रिपोर्ट को क्यों दबाया जा रहा है और सरकार इस मुद्दे पर चुप क्यों है। सरकारला जर सोयाबीन खरेदी करायची नव्हती तर सोयाबीन खरेदीचं नाटक सरकारने का केलं हा आमचा प्रश्न आहे। मुळामध्ये 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि सरकारनं फक्त 10-12 लाखच मेट्रिक टन सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी केलेलं आहे। बाकीच्या सोयाबीनचं आम्ही काय करायचं? आज खासगी बाजारामध्ये सोयाबीन 3.5-4 हजारांना विकल्या जात आहे। सरकार 4800 रुपये भाव जो देत आहे तो भाव सुद्धा आम्हाला मान्य नाही। आता सरकारने एकच करावं, जर सरकारला खरेदी करता येत नसेल तर प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक आम्हाला दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। वेबसाईटचं कारण दाखवून सीसीआयने कापसाची खरेदी सुद्धा बंद केलेली आहे। कापसाची पण तीच अवस्था आहे। प्रत्यक्ष उत्पादन खर्च 8000 आणि बाजारात मिळणारा भाव 6,500-7 हजार आणि सरकारचा भाव 7100-7400 पर्यंत मॉइश्चरनुसार हा न परवडणारा भाव आहे। सरकारला आमचं एकच सांगणं आहे की गेल्या 3 वर्षापासून सोयाबीन कापसाला भाव नाही। सरकारनं तातडीनं सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे। ठरल्याप्रमाणे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली पाहिजे। जंगली जनावरांचा त्रास होतो त्या शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे आणि अजून इतर ठिबक सिंचनचं अनुदान आहे। बाकी जे काही सरकारकडे अनुदान रखडलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा कंपन्याकडे रखडलेला आहे। सरकारने पीक विमा कंपन्याला पैसे द्यावेत। पीक विमा, सोयाबीन कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती या प्रश्नांना घेऊन या आठवड्याभरानंतर लवकरच राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत। त्याची या आठवड्याभरामध्ये पुण्याला राज्यातल्या सगळ्या प्रमुख लोकांची आम्ही बैठक घेणार, बुलढाणा जिल्ह्याची बैठक घेणार आणि एक मोठं राज्यव्यापी आंदोलन, सरकारला सळो का पळो करून सोडणारं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत।